हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोही भराल वकिक. पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी कातील, आता कैसी जाऊ घरा, नोही भराल वकिक. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी, आता कैसी जाऊ घरा, नोही भराल वकिक. विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, थोडा वाजा. दुसरे चरण संताचिया, 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 दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादान कथेचा वितारू, 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 त्यांच्या कृपादान कथेचा वितारू. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादान कथेचा वितारू. बाबाजी सांगू असं पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादान कथेचा वितारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. कस्त्रीं तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं, वेणुकरी कङ्कणं, सर्वांगे हरिचन्दनं सुललितं, कण्ठे च मुक्तावली, गोपश्री परिवेटितो विजयते, गोपाल चूडामणी. जैनचे केली स्मरण होय सकळ विद्यांजन, त्याची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराय दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोही भरा लौकिक. महाराष्ट्रातल्या असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असणारं हे असणारं छोटंसं गाव, त्र्यंबकराजांच्या आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या आई सप्तशृंगी मातेच्या कृपाश्रदाच्या माध्यमातून भगवान प्रभू रामचंद्र, सीता मैया आणि लक्ष्मणच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या असलेल्या पवित्र पावन भूमीमध्ये गेली 12 वर्षापासून भक्तीचं असणारं सर्वश्रेष्ठ अधिष्ठान पवनसुत हनुमंतरायाच्या पवित्र अधिष्ठानाच्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ महाराजांच्या कृपाश्वाच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून चालत आलेला हा नामयज्ञ सोहळा. आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 12व्या वर्षाच्या तपपूर्तीची सांगता तथा काल्याची असणारी कीर्तनाची सेवा, कार्यक्रमाचे आयोजक नियोजक सप्ताह कमिटी वगैरे, त्याचबरोबर आमचे शेखर भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली सेवा.
कीर्तन सेवेसाठी निवडलेले अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे महामेरू विश्वसंत जगरू तुकोबर यांचा चरणाचा भक्ती प्रेमाच्या वैराग्याच्या त्यागाच्या माध्यमातून अखंडपणे त्या भगवान परमात्म्याशी भक्तीचं नातं जोडल्यानंतर प्रत्यक्षात भगवंताच्या भेटीअंती देहाची मनाची विचाराची आणि शरीराची झालेली अवस्था या अवस्थेचं वर्णन करणारा चार चरणाचा अभंग तथा गवळण आजच्या सेवेसाठी निवडले. विठाल हरि की कथा सुनाने वाले, 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 हरि का दर्श दिलाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, हरि का दर्शन पाने वाले, हरि का दर्शन पाने वाले, प्रभु का दर्श दिलाने वाले, प्रभु का दर्श दिलाने वाले, प्रभु का दर्शन दिलाने वाले, प्रभु का दर्शन दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम. भगवान परमात्म्याच्या भक्तीचं गुणगान गाणारे, भगवंताचं दर्शन करून देणारे, भगवंताची प्राप्ती करून देणारे भगवंताचे भक्त तद्वत संत यांच्या चरणाला प्रणाम. याचाच अर्थ श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणता जगन्नेत्या पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता भगवती आणि श्यामचंद्राच्या देवभक्तांच्या संतांच्या चरणाला वंदन करत असताना ज्या महात्म्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची प्रेरणा निर्माण झाली त्या सर्व महात्म्यांच्या चरणाला वंदन करतो. या नामयज्ञामध्ये गेली 7 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, हरिपाठ असेल, नेवाचं भजन असेल, काकडा असेल, ही सांप्रदायिक सेवा करणारी सर्व मंडळी या सर्वांच्या चरणाला वंदन करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने या धर्म कार्यामध्ये लागणाऱ्या योगदानामध्ये छोट्यातल्या छोट्या योगदानापासून मोठ्यात मोठं ज्यांचं दातृत्व आहे त्या सर्व दातृत्वान व्यक्तींच्या चरणाला वंदन करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या डाव्या बाजूला या गावावरती ज्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्या नावातच कृष्ण आहे असे कृष्णा महाराज मृदुंग सम्राट मृदुंग अलंकार त्यांच्या चरणाला वंदन करतो. माझ्या दोन्ही बाजूला गंधर्वासारखी गायन करणारी आपल्याच भूमीतली आपल्या परिसरातली ज्ञानवान गुणवान अधिकार संपन्न असलेली गायक मंडळी त्यांच्याही चरणाला वंदन करतो. परिसरातील पंचक्रोशीतून असणारे टाळकरी त्यांच्या चरणाला वंदन करतो. महाराजांच्या संस्थेतली ही सगळी पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या हे सगळे कृष्णाचे सवंगडी त्यांच्याही चरणाला वंदन करतो. 1 2 3 4 नाही तब्बल 8 चोपदारे किती आहेत 8 एवढे चोपदार त्या सगळ्यांच्या चरणाला वंदन करतो. समोर बसलेल्या माझ्या शक्तिस्वरूप असणाऱ्या माता भगिनी त्यांच्या चरणाला वंदन करतो. पुरुष वर्गाच्या चरणाला वंदन करतो. कीर्तनकार आकलेले किती विद्वान असेल तर कीर्तनकारचा प्राण हा गायक आणि वादक असतो आणि कीर्तनकार शिवाय स्पीकरवाला असतो. मोर्या स्पीकरचे मालक आहे, ते दिसायला तेही चांगले आहेत, त्यांचा आवाजही चांगला आहे, सिस्टमही चांगले. इथून पुढं संवाद तास तुम्ही आम्हा सर्वांना चांगला आवाज द्यावा अशी तुमच्या चरणाला प्रार्थना करतो. आणि बाह्य विषयाकडे आता अभंग आणि प्रसंग याच्या पदापदाच्या चिंतनाकडे येत असताना आजच्या कीर्तनाला जे आले नाहीत त्यांना उद्या परवा घर बसल्या कीर्तन पाहता येईल याच्यासाठी लाईव्ह असणारी शूटिंग आमचे यूट्यूबचे भाऊ त्यांच्याही चरणाला वंदन करतो. आणि बाह्य विषयाकडे आता अभंग आणि प्रसंग याच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. विठाल जगद्गुरु तुकोबरा या गवळणीमध्ये वर्णन करताना म्हणतात, हरीने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. म्हणजे याचा अर्थच असा आहे, भगवान परमात्मा असा आहे का तो आपल्या असलेलं चित्त हरपून घेतो, देहभान विसरायला लावतो. याचं कारणच असं आहे, तो भगवान परमात्मा नुसता भगवान परमात्मा नाही, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तो राजस सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. एवढंच नव्हे तर त्या भगवंताला पाहिल्यानंतर सर्व दुःखाचं निवारण होतं. याची ताकद जर कुणामध्ये असेल तर त्या भगवंतामध्ये आहे. विठाल याचं वर्णन करताना माझे संत म्हणतात, उदंड पाहिले उदंडाई किले उदंड पाहिले
उदंडाई किले उदंडवर नीले क्षेत्र महिमे हो उदंडवर नीले क्षेत्र महिमे हो उदंडवर नीले क्षेत्र महिमे उदंड पायी उदंड वैकिले उदंड पायी उदंड ऐकिले उदंड वनिले क्षेत्र महिमे हो उदंड वनिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तेरा चंद्रभागा ऐसे विमान ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तेरा ऐसे चंद्रभागा ऐसे विमान ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तेरा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तेरा ऐसा विटेवर देव कोठे ओ ऐसा विटेवर देव कोठे चंद्रभागा ऐसे विमान ऐसे चंद्रभागा ऐसे विमान ऐसा विटेवरी देव को ऐसा विटेवरी देव त्या जगातल्या इतर देवतांपेक्षा सर्वश्रेष्ठ दैवत महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय दैवत पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. त्याला पाहिलं का दुःखाचं निवारण होतं, त्याला पाहिलं का देहबान विसरलं जातं. आणि कृष्णा महाराज आणि सर्व वारकरी मंडळी महाराष्ट्राच्या नव्हे तर भारत देशाच्या नव्हे तर इतिहासामध्ये ग्रीनिक बुस्कामध्ये नोंद व्हावा असा इतिहास 2025ला घडला आहे. काय घडावा? पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी आषाढी वारीला कोणाला निमंत्रण असतं का? सप्ताह करायचा म्हटलं तरी निमंत्रण असतं. कार्यक्रम पत्रिका छापायची म्हटल्यावर सर्वांची नावं टाकावं लागतात. एखाद्याचं जर नाही गावातलं टाकलं सप्ताह बंद पाडी. आमच्याकडलं सांगतोय, तुमच्याकडं तसंच का विठाल? सर्वांना निमंत्रण द्यावं लागतं. पण कान उंच करून माझं वाक्य आहे का 2025च्या इतिहासामध्ये अशी घटना घडली गेली. कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नसताना सुद्धा आषाढी वारीला श्री क्षेत्र पंढरपूरला 25 ते 26 लाख लोक या वर्षीचा असलेला जागतिक विक्रम आहे. याचं कारण त्याच्याकडे तेवढी ताकद आहे दादांनो. मग तुकोबाराय म्हणतात मी त्या भगवंताला पाहिलं, हरीने माझे हरिले चित्त. नुसतं हरल पण नाही, भारवित विसरले. मी देहबान विसरलो, त्याच्यापासून दूर जावाच वाटत नाही. याचं कारण जर काय असेल तर त्या भगवान परमात्म्यामध्ये जे आहे त्या शक्तीचं नाव ब्रह्मशक्ती आहे. विठाल आणि त्याच्यापेक्षा भगवंताने आपल्यावर कृपा करावं असं वाटत असेल तर आपल्या अंतकरणामध्ये भाव पाहिजे, आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, आपल्या अंतकरणामध्ये विश्वास पाहिजे, आमच्या अंतकरणामध्ये भक्ती पाहिजे आणि आमच्या अंतकरणामध्ये देवाबद्दलचं प्रेम पाहिजे. वाक्य लक्षात ठेवा. भगवान परमात्म्याने आपल्यावर कृपा करावा, आपल्या जीवनाचा कालागोड व्हावा असं वाटत असेल तर आपल्या अंतकरणामध्ये भाव पाहिजे. पहिलं वाक्य आजचं कीर्तनातलं घेऊन जा. पोरांनो, काय पाहिजे अंतकरणात देवाबद्दलचा? काय पाहिजे? भाव खरा नाही पाहिजे. काय पाहिजे? अरे आवाज का कमी जरा तुमचा? अरे देवाने आपल्यावर कृपा करावा, देवाने आपल्यावरती प्रेम करावा, याच्यासाठी आपल्या अंतकरणात देवाबद्दलचा काय पाहिजे? भाव पाहिजे. पण आता सगळेजण नुसतं काय करतात? भाव खातात. नुसते भाव खातच नाही, जो उठल त्याला असं वाटतं मी मोठा, मी मोठा, मी मोठा. पण एक वाक्य सांगतो, जो स्वतःहून म्हणतो मोठा तो एक नंबरचा विठाला. एक वाक्य जाता आता सांगतो. जी माणसं मोठी असतात ना, जी माणसं मोठी असतात ना ती माणसं मोठीच असतात. जी माणसं मोठी असतात ना ती माणसं मोठीच असतात, पण ते आपलं मोठेपण कधी सांगत नसतात. जी माणसं मोठी असतात ती माणसं आपलं मोठेपण कधी सांगत नसतात. इतरांना सुख देतात, प्रेम देतात, आनंद देतात, उंच यशाच्या शिखराकडे पोचवतात. पण ती माणसं आपलं मोठेपण कधी सांगत नसतात, कारण ती माणसं मोठी असतात. पण याच्या उलट सांगतो, जी माणसं लबाड असतात, ढोंगी असतात, स्वार्थी असतात, खोटारडी असतात, ती माणसं आपलं स्वतःचं मोठेपण
समाजापुढे सांगण्याचा प्रयत्न करतात, कारण ती माणसं खोटी असतात. विठाल आणि म्हणून आपल्या अंतकरणामध्ये देवाने कृपा करा, आपल्या जीवनाचा काला गोडा व्हावा असं वाटत असेल तर आपल्या अंतकरणामध्ये भाव पाहिजे. जैसा ज्याचा भाव तैसा पावेल देव. जसा ज्याचा भाव असेल तसं भगवंत कृपा करतो. आणि म्हणून भगवंताने आपल्यावर कृपा करावं असं वाटत असेल तर आपल्या अंतकरणामध्ये भाव पाहिजे, देवाबद्दलची श्रद्धा पाहिजे, देवाबद्दलचा विश्वास पाहिजे, देवाबद्दलची भक्ती पाहिजे आणि देवाबद्दलचं प्रेम पाहिजे. म्हणूनच म्हटलं या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडवणे संत सदनी. तो प्रेमाचा भुकेला आहे आणि म्हणून भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे. जो देवावरती प्रेम करतो देव त्याच्यावरती प्रेम करतो. आणि म्हणून आपल्या अंतकरणामध्ये भक्तीच्या रूपाने भगवंताशी नातं जोडायचं असेल तर ते प्रेमाचं नातं पाहिजे. असं एका ठिकाणी म्हटलं जातं, व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला लोभ म्हणतात, व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला लोभ म्हणतात, वस्तूवरती केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात. व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला लोभ म्हणतात, वस्तूवरती केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात आणि माझ्या भगवान परमात्म्यावरती केलेल्या प्रेमाला भक्ती आणि भक्ती म्हणतात. ती भक्ती करा, मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. नाम भगवान का जो, नाम भगवान का जो दिल से लिया करते हैं, नाम भगवान का जो दिल से लिया करते हैं, उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं, उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं, उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं, उन भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं, उन भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं. नाम भगवान का जो, नाम भगवान का जो, नाम भगवान का जो दिल से लिया करते हैं, उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं, उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं, उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं, उन भक्तों का प्रभु प्यार किया करते हैं, उन भक्तों का प्रभु प्यार किया करते हैं, उन भक्तों का प्रभु प्यार किया करते हैं. आपल्या अंतकरणामध्ये देवाबद्दलचा भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. तुम्ही देवावर प्रेम करा, देव तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. मग देवावर प्रेम करणं म्हणजे नेमकी काय करायचं? नाम भगवान का जो देवाचं नामस्मरण अंतकरणातून करतो देव त्याच्यावर प्रेम करतो. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. पोरांनो, तुम्हाला वाटतंय देवाने तुमच्यावर प्रेम करावं? वाटतंय का देवाने प्रेम करावं असं वाटतंय ना? नक्की. मग पहिलं कोणावर प्रेम केलं पाहिजे? सध्या आमचं प्रेम मोबाईलवर जास्त आहे. कोणावर जास्त आहे? मोबाईलवरती प्रेम आहे. तिकडे जायचं नाही आपल्याला, आपल्याकडे वेळ कमी वेळात जास्त बोलायचं. चला पुढं. प्रेम देवावर केलं पाहिजे. मी तर त्याच्या पलीकडे सांगतो. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी वेड झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? वेड झालं पाहिजे. याचं कारण आहे मुळात देवच वेड आहे. प्रमाण आहे, वेडा झालो वेडियाच्या. आता वेड्याच्या गावाला कोण राहतंय? वेडा देव राहतोय. चुकलं माझं काही? आणि म्हणून कीर्तनामध्ये टाळ वाजवताना वेड होऊन वाजवला पाहिजे. कसा होऊन? ऐकलं का? गायन करणाऱ्या मंडळींनी कीर्तनात गायन करताना वेड होऊन, बोला ना,
गायन केलं पाहिजे. जोबदारांनी सुद्धा 2 तास कीर्तनात उभं राहताना काय झालं पाहिजे, वेड झालं पाहिजे. पीटी मास्तरनी सुद्धा पेटी वाजवताना वेड झालं पाहिजे. तुम्ही कीर्तन ऐकताना महिला मंडळी वेड झालं पाहिजे. पुरुष मंडळी तुम्ही कीर्तन ऐकताना बोला ना वेड झालं पाहिजे. सिस्टीमवाले कीर्तनाला आवाज देताना वेड झालं पाहिजे. कृष्णा महाराज पखवाद वाजवताना वेड झालं पाहिजे. आणि कीर्तनकार आणि कीर्तन करताना तो पहिलाच येड आहे. कीर्तनकार पहिलाच वेड आहे. मी त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू काय, भगवंताची भक्ती करायची असेल, देवाने प्रेम करावं असं तर त्याला बिघडावं लागतं. बिघड गया जोगी बिघड गया, बिघड गया जोगी बिघड गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिघड गया जोगी बिघड गया, बिघड गया जोगी बिघड गया. बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया. हे राधे राधे बोल के बिगड़ गया, राधे राधे बोल के बिगड़ गया. राधे राधे बोल के बिगड़ गया, राधे राधे बोल के बिगड़ गया. ये हरि नाम लेके बिगड़ गया, हरि नाम लेके बिगड़ गया. हरि नाम लेके बिगड़ गया, हरि नाम लेके बिगड़ गया. हाँ विठ्ठल बोल के बिगड़ गया, विठ्ठल बोल के बिगड़ गया. विठ्ठल बोल के बिगड़ गया, विठ्ठल बोल के बिगड़ गया. हाँ बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया. ए बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया. बिगड़ गया जोगी बिगड़ गया, बिगड़ गया जोगी बिगड़ गया. परमार्थामध्ये बिघडल्याशिवाय देव तर कुणालाही प्राप्त होत नाही. आणि तो देव प्राप्त करायचा असेल, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. चला वेळ कमी आहे. काला म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. काला दहीलाईचा काला आहे, काला जीवशिवाचा काला आहे, काला त्या ठिकाणी हरिनामाचा खिचडी काला आहे. आणि काला हा आपल्याला मुक्ततेचं साधन देणारा आहे. याचं कारण काल्याचा प्रसाद देणारा जर कोण असेल तर तो भगवंत आहे. मानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, अनुराग किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हा प्रसाद देणारा जर कोण असेल काल्याचा तर त्याचं नाव भगवंत आहे. प्रसादाने प्रसन्नता, ज्याच्यात प्रसन्नता आहे त्याचं नाव प्रसाद आहे. विठाल काल्याचा प्रसाद जर भगवंत देतोय तर हा 3.5 हाताचा देहरूपी प्रसाद देणारा भगवंत आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने जोडसी नारायण नाशे जीवपन भोरोग. या इंद्रियाच्या द्वारे त्या भगवंता परमात्म्याला भक्तीच्या रूपाने जोडलं का आपल्या जीवनाचा काला गोड होतो. आणि म्हणून असा काला प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतरामध्ये पुन्हा एकदा शेवट सांगतो, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे आणि प्रेम पाहिजे. ही 5 गिरिधर लाल तो भाव कभू का, गिरिधर लाल तो भाव कभू का, गिरिधर लाल तो भाव कभू का, गिरिधर लाल तो भाव कभू का. राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का, गिरिधर लाल तो भाव कभू का, गिरिधर लाल तो भाव कभू का. भगवान परमात्मा भावाचा, भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असल्यामुळं आपल्याला तो मुक्ततेकडे नेतो, पण त्या भक्तीमुळे नेतो. बस मग तो भगवान परमात्मा जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येत असते तेव्हा तेव्हा अवतार घेत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मी रात्रीच्या कीर्तनात एक वाक्य सांगितलं. भगवंताची गंमत आहे महाराज.
भगवंत जन्माला येतो, भगवंत अवतार घेतो, पण कोणासाठी? भक्ता राखे दुर्जनाते. मग आता खरं सांगा, 12 वर्ष तपपूर्ती 16 आहे, आपण नेमकी कशात मोडतो? आपण सज्जनात मोडतो का दुर्जनात मोडतो? बोला बरं शब्द. आपण भक्तात मोडतो का? देव प्रगट कोणासाठी होतो? भक्ता राखे दुर्जनाते. भगवान परमात्मा भक्तासाठी प्रगट होतो आणि दुर्जनासाठी होतो. आम्ही भक्तही नाही, आहे का? दुर्जन आहे आपण नाही. स्वतःहून दुर्जन कोणी म्हणेल का हो? नाही. बरं, स्वतःला कोणी मी खरा 1 नंबरचा भक्त आहे असं कोणी म्हणेल का? मग आम्ही भक्तातही मोडत नाही, दुर्जनातही मोडत नाही. मग आम्ही नेमकी कशात मोडतो सांगतो. भजन करा विठाल. तुमचं गाव किती लांब येतो? 15 किलोमीटर. घरी काय जनावर बिनावर काय? गाया म्हशी काय? मोठ्याने बोला लवकर. म्हैस नाही का? बरं चला, आता समजा म्हशीचे तबेले झाले, बंदिस्त म्हशी आल्या, पण पूर्वी म्हशी कुठं सोडायला जायची? रानामध्ये. त्याच्या जर एखादी म्हैसलेच तापड असली, ती जर बोंगा करीत असेल तर ती जागा यावं म्हणून त्याला काय केलं जायचं? तिच्या दोन्ही पायात पुढं काय टाकलं जायचं? लोडणं. त्यातल्या त्यात लईच तापड असेल तर चांगलं खणपुडाचं असायचं ना. काय? लोडणं. पण कुठं असायचं ते? पायात. कोणाच्या? म्हशीच्या. मग आता आम्ही सज्जनातही मोडत नाही, आम्ही दुर्जनातही मोडत नाही, आम्ही मधी मोडतो. लोडण्यासारखं विठाल. आणि मग आम्ही ज्या मध्ये आहे त्या आमच्या उद्धारासाठी जर कोण असेल, उद्धारवयाले जड जीवा, उद्धारवयाले जड जीवा, अवतार तो महाधराया कारणे, जीवात मोडतो. आपल्या उद्धारासाठी संत आहे. संत या ध्याची ओळख करून भगवंताला करून देतात. दोही ठाई तुका नाही पडो देतो चुका. आणि म्हणून आपला काला गोड करण्यासाठी भगवंताच्या वरती प्रेम हे सगळ्यात महत्वाचं आहे. देव अवतार घेतो, तो युगानुसार घेतो, कार्यानुसार घेतो. संत अवतार घेतात, जगत कल्याणाचा उद्धार करण्यासाठी घेतात. आणि तुमचा माझा जन्म पूर्व प्रारब्ध पूर्व संचितानुसार हा प्राप्त झालेला असतो. पण याही देहाला सुखाची प्राप्ती होते केव्हा? भगवंताची प्राप्ती होईल तेव्हा. ती एकदा झाली की काला गोड झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ कमी आपल्याकडं. चला पुढे जाऊया. युग बदलत गेली. कर्तायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आलं. आणि द्वापारयुगामध्ये भगवान यत्रयुग कृष्ण परमात्म्याच्या प्रागट्याचा समय जवळ आलेला आहे. विठाल. एक वाक्य या निमित्ताने जाता सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही प्रगतीकडे जाल तेव्हा कधीतरी तुम्हाला अधोगतीचा झटका बसल्याशिवाय राहत नाही. मग भगवंताचं प्रागट्य होणार आहे ना, भगवंताचा अवतार होणार आहे ना. मग भगवंताच्या अवतारा अगोदर धरणी मातीवरती अरिष्ट येऊ लागलं, संकट येऊ लागलं. आणि या संकटाच्या माध्यमातून पूर्ण असलेली धरणी माता त्या ठिकाणी दुःखी झाली. आणि आपल्या गारानं ब्रह्मदेवाला सांगू लागली, पापी जे अभक्त
दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांची. आपलं गारानं सांगितलं, आपलं दुःख सांगितलं आणि आकाशवाणीच्या माध्यमातून सांगितलं काळजी करू नको. पूर्वजन्मातले कश्यप आणि आदिती तेच जन्म घेणे लागे वासरेच्या संग. या नियमानुसार वसुदेव देवकी म्हणून जन्माला येतात. त्यांच्या कुळामध्ये मी अवतार घेईन आणि धर्माचं रक्षण करीन, दैत्याचा विनाश करीन. आणि या युगानंतर येणारं युग जर कुठला असेल तर कलियुग आहे. आणि या अवतारामध्ये मी भक्ती आणि प्रेमाच्या माध्यमातून सर्वांना मुक्ततेकडे नेण्याचा मार्ग सांगितल्याशिवाय राहणार नाही. आकाशवाणी झाली, सर्व देवतांना आनंद झाला. वेळ कमी आहे. वसुदेव देवकीचं लग्न झालं, कारागृहामध्ये डांबून ठेवलं. 7 मुलं 6 जन्माला आली. 7वा गर्भ योगमायनी रोहिणी मातेच्या गर्भामध्ये गेला आणि 8वा गर्भ देवकी मातेच्या गर्भात वाढू लागला. त्याचं तेज देवकी मातेच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. कंसाने ते पाहिलं. चालता बोलता उठता बसता धावा 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 मारा 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 असा भीतीने घाबरू लागला. आणि त्याच कालखंडामध्ये स्वर्गाधिक देवानी येवा, देवकी मातेच्या गर्भाची गर्भस्तुती करावा, भगवंताचं गुणगान गावा आणि भगवंताच्या प्रागट्याची वाट पाहावा. बरोबर त्या ठिकाणी असलेले 11 वाजायला आले होते. भगवंताच्या प्रागट्याचा समय जवळ आलेला होता. रात्रीची वेळ होती, शून्य समय होता आणि स्वर्गाधिक देव आकाशामध्ये त्या ठिकाणी उभे होते. कारागृहाच्या दिशेने पाहत होते. कारागृहामध्ये एक दिव्य प्रकाश यावा. त्या कालखंडामध्ये 4 हाताचे 8 वर्षाचे आदि देवकी देवग्रभम गोपी वृद्धम माया पुतना जीव तापहरणम गोवर्धन धर्मासा येत्र गोष कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य झालं. स्वर्गाधिक देवांनी फुल पुष्पवृष्टी केली, गुलाब पाणी टाकलं, अक्षदा टाकल्या आणि मोठ्याने जय जयकार केला. तो जय जयकार आपण सर्वांनी हात उंच करून करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. कृष्ण है कृष्ण है कृष्ण कृष्ण है, 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 कृष्ण है कृष्ण है कृष्ण कृष्ण है. टाळी 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 वाजवा, टाळी टाळी. कृष्ण है कृष्ण है कृष्ण 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 है है, कृष्ण है कृष्ण कृष्ण है, कृष्ण है कृष्ण कृष्ण है, कृष्ण है कृष्ण है कृष्ण कृष्ण है, कृष्ण है कृष्ण है कृष्ण कृष्ण है. गोपाल कृष्ण भगवान की. अरे हात कोणी खाली करायला सांगितलं तुम्हाला? गोपाल कृष्ण भगवान की. 8 वर्षाच्या भगवंताचं प्रागट्य झालं. आई वडिलांचं दर्शन घेतलं. पण 8च वर्षाचे का, याला कारण आहे. 11 वर्ष 22 दिवस, 11 वर्ष 22 दिवस इथून पुढं माझ्या आणि माझ्या आई वडिलांची भेट होणार नाही. डोकं पहा देवाचं. 8 वर्षाचं का प्रगट व्हावा? तर 8 वर्षाचं पोरग जर असेल तर ते रंगानं रूपानं तब्येतीने कसं असतं ते कळतं. काय दादा ऐ कितवीला आहे शाळेला? 8वीला. हा गडी 10वीला गेलो काय व्हायचं? खात जाणार रा. कुरकुर खातो कुरकुर. मगाशी मी पाहिला आलो तेव्हा खात होता. अजून एक कुठे गेला? हा तू पण खात होता. घे शपथ माझी नाही खाली. माझी निरीक्षण शक्ती लय डेंजर आहे. मी ड्रायव्हिंग करीत जरी असलो तर मी सगळीकडे आजूबाजूला पाहत असतो. कुठल्या शेतात काय आहे, कुठं काय आहे, कुठं काय नाही. ते कुरकुरे खायचे नाही. कुरकुरे खाल्ल्यामुळे अशी कुरकुरीत बॉडी झाली. विठाला मी दुकानदाराच्या धंद्यावर अरिष्ट आणत नाही, त्याच्याबद्दल माफी मागतो. पण ते काही ज्या गोष्टी त्या अति प्रमाणात झाल्या का त्या शरीराला साईड इफेक्ट करतात. म्हणून त्या निमित्ताने सांगायचं आहे 8 वर्षाचे कृष्ण प्रगट झाले. माझे आई वडील कसे आहेत हे मला कळालं पाहिजेत. दुसरं कारण आहे 11 वर्ष
मग अशी 22 म्हणलं चुकलं ते, 11 वर्षे 51 दिवसांनी जेव्हा माझ्या आईवडिलांची माझी भेट होईल तेव्हा माझ्या आईवडील कसे असतील हे मला कळालं पाहिजे. आणि म्हणून कृष्ण परमात्म्याने 8 वर्षाचं प्रगट व्हावा. प्रागट्यानंतर आईवडिलांच्या चरणाला वंदन करावा. इथं पुन्हा शिकण्यासारखं आहे. देव एवढा मोठा आहे, देव एवढा मोठा आहे, जगाचा बाप आहे, विश्वाचा चालन करताय, पण पाया पडतो कोणाच्या? आईवडिलांच्या. म्हणजे इथं पुन्हा शिकण्यासारखं आहे. देव अवतार जरी घेत असला तर देवाला सुद्धा आशीर्वादाची गरज आहे. कोणाची? आई वडिलांची. आणि म्हणून या जगातलं असणारं सर्वश्रेष्ठ दैवत तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात आहे. त्या आशीर्वादाची ताकद जर तुमच्या पाठीमागे असेल तर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असा किती मोठं संकट तुमच्यावर आलं तर त्या संकटातून तुम्ही त्या ठिकाणी तरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बंगला, गाडी, पैसा, मान, सन्मान, प्रतिष्ठा, नावलौकिक हे सगळं मिळवण्याचा प्रयत्न करा. पण या सगळ्याबरोबर आपल्या आईवडिलांवरती प्रेम करा, आईवडिलांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा. आपलं घर गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल आणि म्हणून भगवंताचं प्रागट्य झालं. आईवडिलांचं दर्शन घेतलं, नंद बाबाच्या घरी गेले. आता वेळ कमी, तिकडे नंद बाबाच्या घरी तो आनंद सोहळाचा झाला. त्या गवळणीच्या सुनंदेच्या माध्यमातून सगळीकडे दवंडी पिटवली गेली. ऐका व ऐका, माझा भाऊ, माझी भाऊजाई यांना मुलगा झाला. सकाळची वेळ होती, कोण सडा मार्जन करत होतं, कोण गायींचे असले धार काढत होतं, कोण गोट्याची झाडलोट करत होतं, कोण अंगण साफ करत होतं, कोण काय काय करत होतं, कोण काय काय करत होतं. अशा वेळेला त्या सुनंदेचा आवाज गेला. आपला असलेला राजा नंद बाबा, यशोदा हे वयोवृद्ध असताना सुद्धा आपण सर्वांनी 11 वर्ष ज्येष्ठ महिन्यातली निर्जला नावाची एकादशी, या एकादशीचं व्रत केलं. त्याची फलप्राप्ती म्हणून नंद बाबाला मुलगा झाला. सगळ्या गोकुळवासियांना आनंद झाला. सगळे गोकुळवासी त्या नंद बाबाच्या वाड्याकडे निघाले. आणि निघाल्यानंतर त्या नंद बाबाच्या वाड्याच्या समोर जी गर्दी झाली ती गर्दी पाहून नंद बाबा, यशोदा मैयाला देखील आनंद व्हावा. आणि त्याचं वर्णन माझ्या संतांनी करावा. विठाल म्हणती हो म्हणती गवळा निला, गवळण म्हणती हो म्हणती गवळा निला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळा निला, पुत्र झाला यशोदेला. धावी एकी पुढे वाट दाती सुंड वडे, धावी एकी पुढे वाट सुंड वडे. गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो म्हणती गवळा निला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळा निला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र यशोदेशाला. एक धावी एकी पुटे ताटी वाटी सुंटावडी. हे सगळं म्हणत असताना बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. आनंद ल्यानर नारी, आनंद ल्यानर नारी, आनंद ल्यानर नारी, नंदा घरी. आनंद ल्यानर नारी, आनंद ल्यानर नारी, आनंद ल्यानर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी.
बाबाच्या वाड्यावरती सर्व गोपाळांनी गवळणीने त्या ठिकाणी गर्दी करावं. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, मारुतीरायाच्या मंदिरी आनंदल्या नरनारी. सगळ्या गोकुळवासियांना देवाचं प्रागट्य झालं, देवाचा जन्म झाला, आपण केलेला नवल, त्याच्यामुळे त्याची फलप्राप्ती आली. सर्व आनंद झाला. एक धावी एक पुढे, ताटी वाटी सुंटावडे, वाहन घेऊन या ताटी, नंदा घरी झाली दाटी. अशा प्रकारे सर्वजण नंद बाबाच्या घरी यावा. नंद बाबाच्या वाड्यावरती आल्यानंतर ते असे शांत बसले नाही. त्या सर्वांनी नंद बाबाच्या वाड्यावरती भगवंताच्या प्रागट्याचा आनंद सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करावा. त्या ठिकाणी म्हटलं तर सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. काय करती? बसती का नाचती? काय करती? बसती का नाचती? गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. हे बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा गुढ्या उभारल्या, तोरणा बांधली, कथा करू लागले. आनंदाने विगोर होऊन सगळेजण नाचू लागले. म्हणजे जिथं भगवंताचं प्रागट्य होतं तिथं बसायचं असतं का नाचायचं असतं? ऐ प्रमाणे तुकोबरांचं सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे बसती का नाचती? काय करती? नाचती ना. मग बसणाऱ्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? चला उठा सगळेजण 2 मिनिटं. जय हो. उठा. ऐ पेंदिया वाकड्या उठा. प्रेमे आनंदे बसती का नाचती? मागचे पुढे या. ऐ पेंदिया वाकड्या, काय तिकडं सापडी त्या घासपानात या इकडं. पैसे कशी बसली? एकत्र वाचा. प्रेमे आनंदे बसती का नाचती का? कुठं ती? पोरांना चपला बाजूला ठेव, चपला ठेव बाजूला, बाजूला ठेव. जाऊ द्या त्यांचं बरोबर ही. लोक कीर्तन आल्यावर काय काय पडवी त्यात. पोरांनो नुसतं उभं राहायचं नाही, आनंदाने नाचायचा, उड्या मारायच्या. महिला मंडळ ए राधा गोदा यमुना जमुना, प्रेमे आनंदे बसती का नाचती? नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. कन्हैया लाल की, कन्हैया लाल की. काही तरी हत्तीवाणीच उभं आहेत. जर आजच्या कीर्तनात तुम्ही नाचले नाही तर आमुषापर्यंत कोणाचा पाय बी दुखायला लागला तर मी जबाबदार. अरे देवाच्या संगतीत नाचायचं. तुम्ही जिथे उभे आहात तिथं फक्त तुम्ही नाहीत, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा. मग तुम्ही जर नाचताय तर तुमच्या आजूबाजूला कोणी? देव आहे. मग देवाबरोबर नाचायचा आनंद कोणाला मिळेल का? फक्त तसा मनात काय निर्माण केला पाहिजे? भाव. आनंद जाग्यावर. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की, 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 जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो,
भयो जय कन्हैया लाल हे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल ओ नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल आ कृष्ण जन्माला कान्हा जन्मला कृष्ण जन्माला कान्हा जन्मला हे कृष्ण जन्माला कान्हा जन्मला कृष्ण जन्माला कान्हा जन्मला नंद राजा घरी आनंद झाला नगरे आनंद झाला ननशी गावात आज आनंद झाला ननशी ननशी गावात आज आनंद झाला कृष्ण जन्मला कान्हा जन्मला कृष्ण जन्मला कान्हा जन्मला गोपाल गोपाल रे त्यारे नंद झाला 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 हे त्यारे नंद झाला रे मोहन मुरली वाला त्यारे नंद झाला मोहन मुरली वाला हे त्यारे नंद झाला रे मोहन मुरली वाला त्यारे नंद झाला मोहन मुरली वाला गोपाल गोपाल रे गोपाल गोपाल रे नंद लाला गोपाल गोपाल रे नंद लाला गोपाल कृष्ण भगवान की ना तू कीर्तन रंगे ना तू कीर्तन रंगे साधु कीर्तन चारेंगे साधु कीर्तन चारेंगे ना तू कीर्तन रंगे ज्ञान दीप लावू लगे ज्ञान दीप लावू लगे ज्ञान दीप लावू लगे ज्ञान दीप लावू लगे दीप लावू लगे ना तू कीर्तन रंगे ना तू कीर्तन रंगे साधु कीर्तन चारेंगे साधु कीर्तन चारेंगे गोपाल कृष्ण भगवान की बसायचं नाही मला थोडं आठवलं म्हणून महाराज मी तुमच्या इकडले नाशिकचे ते मग ते संबळ बिंबळवर ते डान्स ना ते युट्यूबला आलं मी लय आवडीने पाहतो पण तसं इथं कोणीच नाचत नाही त्या बिचाऱ्या पुरी नाचत होत्या पण ते फक्त जागच्या जागीच नाचत होत्या अरे असं मन मोकळेपणाने नाचायचं आनंद घ्यायचा पुन्हा हा पैशातला आनंद नाही याला डीजे बीजे नाही काय रे हिरो मला साऱ्यानी हिनवल लक्षपूर्वक भजनातला अर्थ आहे का मला साऱ्यानी हिनवल मला सत्य हे जाणवल माझ्या राधा राणीने मला माणूस बनवलं माझ्या राधा राणीने मला माणूस बनवलं राधा राणीने मला माणूस बनवलं माझ्या राधा राणीने मला माणूस बनवलं मला साऱ्यांनी हिनवलं मला सत्य हे जाणवलं मला साऱ्यांनी हिनवलं मला सत्य हे जाणवलं गोपाल कृष्ण भगवान की श्री त्र्यंबकराज भगवान की संत निवृत्तीनाथ महाराज की संत शुक्र माता की भारत माता की हर हर जरा धाराने मला माणूस बनवला माझ्या राधाराने मला माणूस बनवला राधा राणीने मला माणूस बनवलं माझ्या राधा राणीने मला माणूस बनवलं माझ्या राधाराने मला माणूस बनवला माझ्या राधाराने मला माणूस बनवलं माझ्या राधा राणीने मला माणूस बनवलं माझ्या राधा राणीने मला
गोपाळ कृष्ण भगवान की शेवटचा 1 मिनिट शेवटचा जागर उडी मारून नाचायचे राधे 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 श्याम राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे श्री राधे 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 श्री राधे 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 हे राधे 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 श्री राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की भारत माता की हर हर नंदबाबाच्या घरी सगळा आनंद सोहळा झाला. सगळ्या गवळणीने त्या ठिकाणी भगवंताला पाहावा आणि तेच भगवंत लहानाचे मोठे होऊ लागले. वेळ कमी, चला 11:15 वाजून गेले. वेळ कमी, लहानाचे मोठे होऊ लागले. लहानाचे मोठे होत असताना रडू लागले. काय करू लागले? रडते माझे बाळताने समजाविता राहीन, बाळ रडताना राहीना, 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 हो बाळ रडताना राहीना, बाळ रडताना राहीना. बाळ रडायला लागलं. लगेच त्याची मम्मी म्हणती घे कॅडबरी, घे चॉकलेट. असं नाही. आणि लगेच दुसरी महाराष्ट्रातली गवळण आली आणि म्हणू लागली रडू नको बाळा. आता नेमकी हे कोण म्हणतं? यशोदा म्हणते का राधा म्हणते? मला अजून काही कळालं नाही. पण जाऊ द्या, ती बिचारी कोणी का पोरगी असाना, पण ती आमची शिंदेची. हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला इतिहास सांगायचं म्हटलं तर थोडंसं वाईट वाटतंय आता ते थोडंसं, पण इतिहास सांगतो. राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात 3 माणसं एकत्रित होते. त्याच्यात एक फडणवीस होता, त्याच्यात पवार होते आणि त्याच्यात एक शिंदे होते. महाराष्ट्रात सुद्धा तसंच आहे. विठाल भगवान कृष्ण परमात्मा रडायला लागले. लगेच ती गवळण म्हटली रडू नको बाळ, मी पाण्याला जाते. आता नेमकी यशोदा पाण्याला जाते का राधा पाण्याला जाते मला काही त्यातलं काही कळालं नाही. पण लोकांना आवडलंय. छोट्या मुलांच्या पाठ झाले कुठून का होईना, पण त्या निमित्ताने देवाची आवड निर्माण होती. हाच त्यातला आनंद आहे. विठाल भगवान परमात्मा एक दिवसांनी मोठे होत होते. भगवंत मोठे होत असताना कधी काय अशी गंमत झाली का ज्या कालखंडात भगवंताचा जन्म झाला त्याच कालखंडात गोकुळातली दुसरी एक गवळण, ती पण बाळण झाली होती. तिलाही पोरगं होतं, पण तिच्या पोराची गंमत होती. त्या पोराचा एक डोळा ठाणा आणि एक डोळा पुन्हा होता. कळलं का तुम्हाला? ते पोरगं कसं होतं दिसायला? एक डोळा ठाणा एक डोळा पुन्हा, म्हणजे पाहायचं इकडं स्पीकरवाल्याकडं पण लक्ष त्याचं तिकडं. म्हणजे ते दिसताना इकडं दिसायचं पण ते तिकडं पाहत असायचं. त्याचा एक डोळा ठाणा एक डोळा पुन्हा. दुसरं जर पाहिलं तर ते रंगाने इतकं गोरं होतं, रंगाने इतकं गोरं होतं, इतकं गोरं होतं का दिवसासुद्धा त्याला काळ्या रंगानेच मग कंदील लावूनच प्रकाशात पाहावं लागत होतं. असं ते पोरगं त्या दुसऱ्या गवळणीचं. कोणाचं? त्या दुसऱ्या गवळणीचं. ते असलं रंगानं ते काळं कुट्ट. नुसतं तेवढंच नाही, काय सांगू महाराज तुम्हाला, त्याच्या नाकातून जर पाहिलं ना कॅनलच्या चारीला जसं पाणी सुटायचं, इकडं ऐका,
कॅनलच्या चारीला जसं पाणी सुटायचं ना, तसं दोन्ही नाकपुड्यामधून पाणी चालायचं. दोन्ही नागपुड्यामधून पाणी चालायचं. आणि मग ते पाणी म्हणजे काय असायचं कळलं का नाही तुम्हाला? आणि मग काय सांगायचं, तिकडल्या हायवेचं एखादा नेमकी मोळ उठावा, त्या माशा बुम 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 करीत यावा आणि नेमकी त्याच्या इथं पुढं तोंडावर बसावा. तोंडावर बसल्यानंतर त्याला असल्या गुदगुल्या व्हावा आणि त्याने आधी म्हणजे अरे बारकी ह्या कसं दिसायला कसं आहे, एक डोळा ठाणा, एक डोळा पुणा, रंगाने पूर्ण काळ्या रंगाचं, दोन्ही नागपुड्यामधून चारीचं पाणी सुटल्यासारखं. कळलं का? चारीचं पाणी काय म्हणतात त्याला? काय म्हणतात रे? शेंबूड चाललेला काय बरं, शेंबूड त्याच्यावर नेमकी माशा बसायच्या. माशा बसल्या का त्याच्या होटाला गुदगुल्या व्हायच्या. गुदगुल्या झाल्या ते आधी असं करायचं. आणि मग तिची आई म्हणायची, बाई बाई बाई, काय माझं सोनं, काय माझं चकुलं, माझं पिकुलं, माझं बबड्या, माझं मोन्या, माझं सोन्या. कोणाला म्हणायची? त्याला. तिचं होतं त्याला. आणि तिला कृष्णाबद्दल नेहमी तिरस्कार. सगळ्या गोकुळातल्या बायका त्या फक्त त्याच पोराकडे जातात आणि माझ्या पोराला कोणी जवळ घेत नाही, काही नाही. आणि म्हणून कृष्णाबद्दलचा नेहमी तिला तिरस्कार असायचा. ही गोष्ट कृष्णाच्या एक दिवस लक्षात आली. कृष्ण थोडा सासा रांगून चालू लागला होता. कृष्णाच्या लक्षात आलं, हिला माझ्याबद्दल मनात द्वेष आहे, मत्सरे. आणि योगायोगानं असं घडलं, दिवाळीचा सण आला. कशा सण आला? दिवाळीचा सण आला का आपण घरातली झाडलोट साफसफाई वगैरे करतो, अंगणामध्ये त्या ठिकाणी असलेला सडा वगैरे मार्जन करतो, रांगोळी वगैरे काढतो. आणि मग एक दिवस सकाळी कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला स्नानासाठी यशोदा मैयाने, आता त्याला काय म्हणायचं मला तेव्हा काय कळतच नाही राहू, तेव्हा काय म्हणत होते, आंघोळ कशात करायची तेव्हा, बाथरूममध्ये का कशात? नानी बरोबर ना? का नानी का नानी का मोरी? नानी ना. त्या नानीमध्ये कृष्ण परमात्म्याला यशोदामाईने आंघोळीसाठी पाणी काढलं. पाणी काढल्यानंतर भगवंताच्या, पोरांना ऐकता ना तुम्ही, भगवंताच्या अंगावर एकही कपडा नाही आहे. आता तुमच्यात बोटवर करा, मी 100 रुपये देतो, कपडे काढून, सगळे कपडे काढून कोण कोण आंघोळ करतं? तुमच्यातलं करतंय कोणी? नाही करत ना, थोडी तरी ठेवता ना. पण कृष्णाच्या अंगावर एक पण कपडा नव्हता. यशोदा मैयाने त्या नाणीमध्ये त्या भगवंताला घेऊन गेली. तिथं गरम पाणी होतं आणि गरम पाण्याचा लोटा भरला, देवाच्या अंगावर टाकणार. तेवढ्यात यशोदा मैयाच्या लक्षात आलं, काय पाणी खूप भयंकर गरम आहे. कृष्ण तसंच आहे. आणि तेवढ्यात नेमकी कृष्णाची नजर त्या नाणीतून बरोबर समोरच्या त्या जी नेहमी कृष्णाला वाईट म्हणायची, तिचा पोरगा एक डोळा ठाणा, एक डोळा पुन्हा, रंगाने एवढं देख नका बासरी बा, चाऱ्याचे पाणी तर सोडायचं, बोलायचं नाही, माशा तर असलं ते पोरग. आणि मग ती कृष्णाबद्दल नेहमी वाईट बोलायची. तिने मस्तपैकी अंगणामध्ये सडामार्जन केलं होतं, रांगोळी काढली होती आणि रांगोळी काढून ती आतमध्ये गेली. यशोदा मैया थंड पाणी आणायला गेली. तेवढ्या वेळाची संधी भगवंताने घेतली. भगवंताच्या अंगावर एकही कपडा, लंगोट सुद्धा नाही. आणि तसं ते मोरीतून पळालं. जसं पळालं त्या गवळणीच्या अंगणाच्या तिथं गेलं आणि असं पाहू लागलं, वा 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 वा, काय रांगोळी, काय छान छान रांगोळी, असं त्यांनी पाहावा. कमरेवर हात ठेवावा आणि कमरेवर हात ठेवून आतापर्यंत असा एकही आर्किटेक्ट जन्माला आला नाही अशी रांगोळी त्यांनी काढावा. कशी कळायला का तुम्हाला? कृष्णाने रांगोळी काढली, कळायला का? कशी समोरच्या गवळणीच्या अंगणामध्ये तिच्या रांगोळीवर याने रांगोळी काढली. असली काढली का आतापर्यंत तशी रांगोळी काढायला कोणाला जमलंच नाही. कसला आवाज येतोय म्हणून ती घरात गेलेली माग वळून पाहती तर या बाबाचा उघडा नागडा कार्यक्रम चालू आहे. तिने त्याला पाहिलं, याची नजर तिच्याकडे गेली. हे जसं पळत सुटलं तसं नाणी जाऊन बसलं. जसं नाणीत गेलं, ए आहे लवकर ये ना गा आहे, लवकर ये ना गा आहे, नाहीतर मी गरम पाणी अंगावर घेईन, माझ्या अंगाला थंडी वाजली आहे.
यशोदा मैया म्हणती बाई बाई मी किती भोळी, पोरग किती वेळ सहज उघडं नागडे आहे आणि मी खुशाल आतमध्ये स्वयंपाकघरात गेले आणि तिकडं दूध उतजायला लागलं, तिकडं पाहू लागले माझं पोरग गारटलं ना, आले का नाही आले म्हणत थंड पाणी घेऊन येते ना येते, तेवढ्यात ती समोरची गवळण, ए यशोदे लई तुझा लाड काय नवसाचं झालंय तर टंगडीला बांधून नाही ठेवतायत का? सारं गाव तुझ्या पोराचं गुणगान गातंय. माझं पोरग पाहिलं तर सगळ्यांच्या पोटातल्या पोटात आतल्यात उलट्या होतात. काय गा लई तुझा लाड काय टंगडीला बांधून ठेवायचं? यशोदाबाई म्हटले बाई सकाळी सकाळी सणसुदे दिवशी काय बिनकामाचं भांडण तंटा करते, नेमकी तुला झालंय काय? काय झालंय म्हणजे काय? तो डोळं फुटलंच का तुझ्या या कारट्याने माझ्या अंगणात येऊन त्या ठिकाणी असलेली रांगोळीचा सत्यानाश केला, त्याच्यावर येऊन ते अक्षदळ काढिले अंगणी वरी मुते ते मुतलंयस मी नाही म्हणत, संत म्हणतात त्याने वरून मुतून त्याच्यावर रांगोळीचा प्रकार तयार केलाय. यशोदा मैया म्हटली गवळणी तोंड सांभाळून बोल, माझं पोरग इथं मोरी त्याच्या अंगावर एक सुद्धा कपडा नाही, ते बाहेर येऊ शकत नाही. ए आये थंडी वाजायला लागली, आये लवकर ये ना गाई, माझ्या अंगावर त्या ठिकाणी गरम पाणी टाकणं लवकर आई. यशोदा मैया तिच्यावर भांडती आणि यशोदा बाया म्हटली तू माझ्या लेकराबद्दल नेहमी तुला तिरस्कार वाटतोय आणि लई तुला पटत नसत तर ये बरं म्हणे आतमध्ये माझं पोरग कुठे. पग कृष्ण आतून म्हणते आये तिला बोलू नको ना, मी तसाचे. आता काय पाहिजे राहिलं होतं याचं, काय राहिलं होतं सांगा ना? फाउंडेशन सहित चासीस सहित सगळं पकड पाहिजे आणि हे तिथून म्हणतंय. आणि मग कृष्णाच्या लक्षात आलं आपण अशा खोड्या केल्या का त्या आपल्याकडं पचवायची ताकद आहे, अशी एक एक खोडी भगवंत करू लागावा. त्या खोड्यांच्या माध्यमातून गवळणींनाही आनंद वाटावा आणि प्रेमही निर्माण व्हावा. विठाल एक दिवशीचा प्रसंग आहे. भगवान कृष्ण परमात्मा यशोदा मैयांनी पाळण्यामध्ये वगैरे घातलेत, स्नान वगैरे घालून झोपवलेलं आहे आणि झोपवलेल्या कृष्णाला यशोदा मैया झोका देते. पण त्या दिवशी कृष्ण भगवंत काय रडायचे थांबा ना. आणि त्याच असलेल्या नंदबाबाच्या वाड्याच्या समोरून योगायोगाने भगवती राधाराणी चालली होती. कृष्ण परमात्मा अचानक रडायचे थांबले. जसं साधी गंमत सांगतो, मंदिरामध्ये जर सुंदर एखादी अगरबत्ती जर लावली तर त्या अगरबत्तीचा हवेच्याद्वारे कसा रस्त्यापर्यंत सुगंध जातो ना, हे मी थोडं विनोदच सांगतोय. त्या दिवशी राधेची कृष्णाची भेट होणार होती म्हणून काटेपासून राधेने स्नान वगैरे मस्तपैकी केलं होतं. केसांना हेअर अँड शोल्डरचा शॅम्पू लावला होता, दव शॅम्पू पतंजली शॅम्पू लावला होता, छानपैकी केस वगैरे स्वच्छ धुतले होते, त्याला नंतर सुकवले होते, बजाजचं पॅराशूटचं तेल लावलं होतं आणि मग कृष्णाला भेटायला जायचं म्हणून मेहंदी बिंदी काढली ती, नेल पेंट वगैरे सगळं लावलं होतं, हातामध्ये मेहंदी, हाताला मेहंदी, नकाला नेलपेंट लावलं होतं आणि जायचं म्हणून मस्तपैकी फाउंडेशन वगैरे, फेअर अँड लवलीची क्रीम, पॉन्डची पावडर वगैरे लावली होती, होटाला लिपस्टिक लावली होती, केसांवरती कर्णफुलं घातली होती, त्या ठिकाणी असलेल्या बिंदिया वगैरे बकुळीच्या मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा घातला होता, पायामध्ये त्या ठिकाणी बाटाची सँडल घातली होती आणि मस्तपैकी तिकडे गुजरात सुरतला जाऊन तिकडं असलेलं ते घागरा का काय असतं ना तो घातला होता, तिकडला घागरा घातला होता. सगळी मेकअप झाल्यानंतर चार्ली लोमानीची ब्रूटची इकडून तिकडून सेंट मारली होती आणि राधा कृष्णाच्या भेटीसाठी नव्हे तर गोकुळात निघाली होती. तेवढ्या वेळामध्ये कृष्ण रडत होते. कृष्ण रडत असताना त्या ठिकाणी अचानक रस्त्याने जाणारी राधा, तिच्या अंगावरला अत्तरचा सुगंध कृष्णाच्या पाळण्याजवळ आला आणि कृष्ण अचानक रडायचा थांबला. यशोदा मैया विचार करते हे सकाळपासून त्या ठिकाणी रडत होतं, अचानक रडायचं का थांबलं? पाळण्याच्या जवळ गेली, भगवंताच्या छातीवरती हात ठेवला, भगवंताच्या छातीचे ठोके ठक 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 होत होते. भगवंत मनातल्या मनात म्हणत होते आई आय एम ओके, नो टेन्शन. भगवंताची नाडी तपासायला यशोदा मैयाने सुरुवात केली. नाडीचे ठोके ठन 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 पडत होते. कृष्ण मनातल्या मनात म्हणतात आई अख्ख्या जगाची नाडी माझ्या हातात आहे, तू माझी नाडी काय तपासतेस? अख्ख्या जगाची नाडी माझ्या हातात आहे, तू माझी नाडी काय तपासतेस? भगवंताच्या सर्व अंगाला घाम आलेला आहे. भगवंत अचानक शांत आले, इकडनं तिकडनं पाहिलं आणि तेवढ्यात यशोदा मैयाची नजर रस्त्यावरती असणाऱ्या राधेकडे गेली. राधे, ए राधे,
राधे राधे घेई श्याम सुंदरा. स्वतःहून यशोदा मैयाने राधेला आवाज दिला. भगवान परमात्म्याचं आता ही जी भेट आहे ती फक्त राधाकृष्णाची नाही, ही जीवशिवाची भेट आहे, ही भक्तिप्रेमाची भेट आहे. आणि ही भेट त्या दिवशी राधेची कृष्णाची व्हावा. त्या राधाकृष्णाच्या भेटी अंती दिवस माळवतीला कधी गेला याचं ध्येयभान राधेने विसरावा. आणि तेच ध्येयभान भगवंताच्या भेटीनंतर जी अवस्था व्हावा त्याच अवस्थेचं वर्णन अभंगाच्या हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त, भारवित 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 विसरली आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. भगवती राधाराणी देहभान विसरली, नुसतीच विसरली नाही. ज्याला मिळवायचं होतं तो मिळाला, ज्याला प्राप्त करायचं होतं तो प्राप्त झाला. आणि म्हणून राधा आणि कृष्णाची भेट आहे ती जीवशिवाची भक्तिप्रेमाची भेट आहे. कालासुद्धा जीवशिवाचा आहे, भक्तिप्रेमाचा आहे. आणि त्याच ठिकाणी राधेची भेट व्हावा, भगवंताचं ते मनमोहक रूप राधेने पावा. याचं कारण आहे कृष्ण परमात्मा जगाचा जगन्नेता जरी असला तर राधे के बिना श्याम आदा, तो कृष्ण परमात्मा ज्याच्या पुढे श्री हा शब्द लावला आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे धन आणि श्री म्हणजे भगवती राधाराणी. म्हणून कृष्ण परमात्म्याबद्दल बोलताना श्रीकृष्ण म्हटलं जातं. याचं कारण आहे ते जीवशिवाचं प्रतीक आहे. राधेची कृष्णाची भेट झाली. भगवंताला भेटल्यानंतर राधेच्या मनाची जी अवस्था, हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले. 11 वर्ष 52 दिवस कृष्ण परमात्मा ज्या गोकुळामध्ये राहिला त्याच कृष्ण परमात्म्याला नेण्यासाठी कंसाचा दूत जेव्हा अक्रूरजी येत आहे, तो रथ अयोध्येमध्ये आलाय. त्या रात्री सगळ्या माफ करा, तो गोकुळामध्ये आलाय. त्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी असल्या सगळीकडे चर्चा चालू आहे. आणि त्या चर्चांती एकच शब्द आहे, हा रथ आलाय. हा रथ मथुरेचा आहे. कशासाठी आलाय? पहाटेची वेळ झाली. गोपी गवळणींनी स्नान वगैरे केले. एक गवळण यशोदा मैयाच्या घराकडे जाते, काय काय चाललंय ते सगळं पाहते. आणि एकेका गवळणीला सांगत असते भगवंताची तयारी झालेली आहे, वेळ कमी आपल्याकडं, 11:30 वाजायला आलेले, भगवंताची तयारी झाली. आणि सगळ्या गोपिका भगवंत रथाकडे निघाले. हंबरडा पडू लागले, आकांत करू लागले. गाई वासरं त्या ठिकाणी त्या असलेल्या गोठ्यामध्ये मोठमोठ्याने हंबरतायत. ज्यांचं सर्वस्व भगवान परमात्मा कृष्ण आहे तो त्या गोकुळामधून त्या ठिकाणी राकृजी बरोबर रथामधून बसून त्या ठिकाणी निघालेला आहे. गवळण म्हणती गवळणीला कुठे गे, अशा प्रकारे त्या भूमी ठिकाणी पडल्या वज्रमाळा, कोण त्याचा भाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरल्या. सगळ्या आकांत करू लागल्या. सर्वांच्या असलेल्या डोळ्यातल्या अश्रूने ती धरणी माता ओली झाली. आणि तेवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणी अक्रूजींनी भगवंताला रथामध्ये बसवलं. आणि भगवंताने अक्रूजीला रथ वेगाने हाकायला सांगितला.
आणि जसा रथ वेगाने जाऊ लागला त्या रथामध्ये कृष्ण परमात्मा बसलेले आहेत. सगळे गोपाळ गवळणी त्या रथाच्या पाठीमागे धावतायत आणि भगवंताच्या लक्षात आलं हे आपल्या विरहाने आपल्या पाठीमागे येत आहेत आणि अति वेगाने रथ त्या ठिकाणी हाकायला लावला आणि गोकुळवासियांची आणि त्या ठिकाणी असलेल्या भगवंताची ताटातूट झाली. रथ दूरवर निघून गेला. आता पाठीमागे देवाने वळून पाहिलं, कोणी दिसत नाही. कितीतरी वेळ रथ चालला होता, पण तोच असलेल्या गोकुळाच्या शिवेवरती अचानकपणे रथ थांबला गेला आणि देवाने अक्रूजीला विचारलं, रथ थांबण्याचं कारण काय? लक्षपूर्वक ऐका. रथ थांबण्याचं कारण काय म्हटल्यानंतर अक्रूजी सांगता, देवा रस्त्यामध्ये कोणीतरी एक स्त्री झोपलेली पडलेली आहे, कोणीतरी स्त्री पडलेली आहे, कोणीतरी झोपले. असं म्हटल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने स्वतः रथामधून खाली उतरावा. लक्षपूर्वक कानूनचं करून ऐका. भगवंत रथामधून खाली उतरले आणि रथाच्या पुढे गेले आणि त्या रस्त्यामध्ये पडलेल्या स्त्रीला त्या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न केला. तर जिला उठवलंय ती दुसरी तिसरी कोणी नसून या विश्वाची आदी माया राश राशेश्वरी प्रत्यक्षात भगवती राधा राणी तिथं होती. देवाने राधेकडं पाहिलं आणि विचारलं, राधे काय आहे? ही काय अवस्था केली? माझा मार्ग का अडवला? त्यावेळेला राधा सांगते, देवा कृष्णा, तुला एवढं जर आमच्यापासून दूर अचानकपणे जायचं होतं तर का आम्हाला जवळ केलं? का आम्हाला प्रेम दिलं? का आमच्याशी आमचं फसवणूक करण्याचा प्रयत्न केला? आज गोकुळा